शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गुड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 10 मार्च 2026 आणि आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. कापूस बाजारभावामध्ये आज मार्केट जे आहे हे पडलेलं आहे. कारण इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये जे युद्ध चालू आहे हे अतिशय उच्च पातळीवर चालू आहे आणि यामुळे खूप साऱ्या अडचणी तयार होत आहेत. परंतु तरीसुद्धा ज्या प्रमाणामध्ये कापूस दर उतरला आहे एवढं काही विशेष नाही आहे. त्यामुळं काळजी करण्यासारखं कारण फार काही नाही आहे. याच्यामध्ये मी ऑलरेडीही सांगितलं होतं की थोडंफार मार्केट खाली येऊ शकतं आणि ते त्या पद्धतीनं आलं आहे. पण असं पण नाही आहे की खूप झालं आहे. नॉर्मल मार्केट हे हललेलं आहे. तर थोडक्यात जाणून घेऊयात आजची काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं भाव राहतील. तर सर्वसाधारण ₹200 गठण हे उतरलेलं आहे. म्हणजे फार काही उतरलेलं नाही आहे. 54,100चं गठण होतं ते आज ₹53,900 झालेलं आहे. साधारण ₹200 स्थानिक बाजारपेठेमध्ये ₹100चा फरक पडू शकतो. छोट्या जिनिंगमध्ये साधारण जो दर ₹7,200 होता तो साधारण ₹7,000-7,050 आपल्याला आज पाहायला मिळेल. याच्या पलीकडे ज्या मोठ्या जिनिंग आहेत किंवा जे मोठ्या बाजारपेठा आहेत, मग ते यवतमाळ असेल, हिंगणघाट असेल, मानवत असेल किंवा इतर असेल, तर ह्या ठिकाणी साधारण 7,400-7,500 हा दर आपल्याला पाहायला मिळेल, जो की 7,600 ते 7,700 रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळत होता. त्यासोबतच जी अकोट बाजार समिती आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आणि मेन बाजारपेठ, तर ह्या बाजारपेठेमधला जो दर असेल तो सर्वसाधारण ₹7,700 ते ₹7,750 हा दर आपल्याला पाहायला मिळू शकतो किंवा त्यापेक्षाही ₹50 कमी. बाकी एवढा दर सध्या तरी राहणार आहे आणि साधारण जोपर्यंत आता हे युद्ध चालू आहे तोपर्यंत थोडंसं मार्केट जे आहे हे तणावामध्येच असेल. परंतु एक 4-5 दिवस तरी पकडून चला. मार्केट थोडंसं म्हणजे स्टेबल नसणार आहे. वरखाली होत राहील किंवा भाव थोडेसे पडत राहतील. परंतु फार जास्त पडणार नाहीत आणि जरी पडले तरी काही दिवसांमध्येच ते पूर्ण रिकवर होणार आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी थांबून घेतलं आहे त्यांनी आणखी थांबण्याची वाट पाहावी. कारण युद्ध हे काही ठरवून केलेलं नाही आहे. त्यामुळे थोडासा वेळ जाणार आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा जो आहे हा लांबणार आहे. त्यामुळे थोडंसं थांबून घ्या आणि कापूस विक्रीसाठी घाई करू नका. अशाच व्हिडिओसाठी ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.